84 minus 52 plus 65 minus 47 plus 25 plus 24 minus 54. 45 is the correct answer. Very good. सर्व प्रेक्षकांचं, विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं आणि पालक मंडळींचं सर्वांचं तुमच्या आपल्या गुगल देव चॅनलवर मी किशोर भिसे आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला होता ज्याच्यामध्ये विद्यार्थी ॲबेकस या टूलचा वापर न करता एक ॲबेकसचा टूल आमच्या विद्यार्थ्यांनी स्वतः या ठिकाणी तयार केलेला होता आणि या ॲबेकस टूलचा वापर करून गणिताच्या ज्या प्राथमिक क्रिया आहेत त्या अतिशय फास्टपणे आणि अचूक पद्धतीने सोडवत होते. तर हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर बऱ्याचशा लोकांनी आम्हाला चांगल्या प्रतिक्रिया दिल्यात आणि त्यांनी आम्हाला वैयक्तिकरित्या फोन कॉल्स करून किंवा मेसेजद्वारे त्यांनी विचारले की त्यांना सुद्धा ही क्रिया शिकायची आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हा सर्वांना ती जी पद्धत आहे, ॲबेकसची जी पद्धत आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं समजून सांगण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाहत राहा. हा व्हिडिओ तुम्हाला मदतीचा नक्की ठरणार आहे. मित्रांनो, हा जो ॲबेकसचा टूल आहे यालाच बेस समजून, यालाच बेस मानून आपण या ठिकाणी हा जो एक ॲबेकस तयार केलेला आहे हा या पद्धतीनं, याला जशा मर्यादा नाहीत तसंच याला पण मर्यादा नाहीत. हा सुद्धा कितीही मोठ्या अंकांची आकडेमोड आपण याच्यावर करू शकतो आणि ज्या पद्धतीने याच्यावर आपण फास्ट करतो त्याच पद्धतीनं, तेवढ्याच गतीनं आपण ह्याच्यावर कोणत्याही पद्धतीचे उदाहरणं, कोणत्याही पद्धतीचे कॅल्क्युलेशन आपण ह्यावर करू शकतो. या ॲबेकसचा वापर करून विद्यार्थी कशा पद्धतीनं गणित जे आहे ते अधिकाधिक फास्ट आणि अचूक सोडवतात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच होतं. आता आपण हा ॲबेकस आणि याचं जे टेक्निक आहे ते आपण समजून घेऊया. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण हे काही कॉलम केलेले आहेत. सगळ्यांना आपण अंकांच्या स्थानिक किमती शिकलेलो असतो. अंकांच्या स्थानिक किमतीनुसार पहिलं जे स्थान असतं ते एकक असतं, दुसरं दशक असतं, तिसरं शतक असतं, नंतर हजार असतं, नंतर 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी अशा पद्धतीचे स्थानिक किमतीनुसार अंकांच्या स्थानिक किमती आपल्याला माहिती आहेत आणि अंकांच्या स्थानिक किमतीनुसार त्याच्या बदलणाऱ्या किमती पण आपल्याला माहितीच आहे. याचाच आधार ॲबेकसमध्ये घेतलेला असतो आणि त्याच ॲबेकसचा आधार आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि अशा पद्धतीची रचना आपण या ठिकाणी केलेली आहे. तर आता हा एककचा कॉलम आहे, हा दशकचा कॉलम आहे, शतकचा कॉलम आहे आणि हा हजारचा कॉलम आहे. आता या ठिकाणी मी काय केलेलं आहे, या ठिकाणी एक कॉलम घेतलेला आहे आणि याच्यामध्ये हा जो मोठा डॉट दिसतोय, या डॉटमध्ये आपण हा जो बिंदू काढलेला आहे मोठा, या ठिकाणी आपण खडा ठेवणार आहोत. जे आपल्या आजूबाजूला खडे पडले असतात इथं एक मोठा खडा ठेवणार आहोत आणि याच एककच्या कॉलममध्ये खाली एक छोटा रकाना इथं मोकळा ठेवून आपण खाली अजून एक बॉक्स केलेला आहे आणि याच्यामध्ये छोटे आणि लहान आपण डॉट काढलेले आहेत. म्हणजेच हे सुद्धा खडेच आहेत. आपण या ठिकाणी खडे ठेवणार आहोत, फक्त हे खडे छोटे असणार आहेत. आता या ठिकाणी 4 खडे तुम्हाला दिसून येतील. 1 2 3 4 खडे आपण खाली ठेवायचे आहेत आणि वर आपण एक मोठा खडा ठेवणार आहोत. या ठिकाणी छोटा खडा ठेवण्यामागचं कारण असं आहे मित्रांनो की याची जी किंमत आहे, या ठिकाणी 4 खडे तुम्हाला दिसत आहेत आणि यातल्या प्रत्येकाची किंमत जी आहे ती 1 आहे. हे फक्त आपल्याला आजचा आपला पहिला दिवस असल्यामुळे आपण या ठिकाणी तुम्हाला समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी याची किंमत ठेवलेली आहे. इथं लिहिलेली आहे, इथं आहे याची किंमत आहे 1. मग आता याची किंमत 1 आहे, याची पण किंमत 1च आहे, याची पण किंमत 1च आहे आणि याची पण किंमत 1च आहे. या प्रत्येक कॉलममध्ये असणारा एक एक डॉट, ह्याची एक एक खडा, ह्याची किंमत 1 असणार आहे. वर बघूया आपण. वर आपण थोडंसं लक्षात देण्यासाठी आपण मोठी आकृती काढलेली आहे, मोठा बिंदू काढलेला आहे, म्हणजे मोठा खडा आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत आणि याची व्हॅल्यू 5 असणार आहे, याची किंमत 5 असणार आहे. इथं पण आपण मोठा काढलेला आहे, इथं पण 5 काढणार आहे, इथं पण मोठा काढलेला आहे, इथं पण मोठा. प्रत्येक ठिकाणी वरचे जे बीट्स याला आपण म्हणतो, तर या वरच्या बीट्सची जी किंमत आहे ती 5 असणार आहे. मग आता हे आपण मोजणार केव्हा आहोत, तर मोजणार केव्हा आहोत जेव्हा आपण हा इथून याच्यामध्ये टाकणार आहोत, तर तेव्हा आपण याला मोजायचं आहे. जेव्हा आपण इथला 1 टाकला तर आपण याला 1 मोजणार आहोत. 2 जर आपण ह्याच्यामध्ये टाकले तर आपण याला 2 म्हणूया. उदाहरणार्थ समजा याच्यामध्ये 2 आपण टाकले, याला 2 म्हणूया. 3 जर टाकले तर आपण 3 याला म्हणणार आहोत. तर जेव्हा आपण ह्याच्यामध्ये टाकले, या मधल्या बॉक्समध्ये टाकले, तेव्हा आपण ह्याची व्हॅल्यू, ह्याची आपण किंमत आपल्याला घ्यायची आहे. जर आपण वरचा जर ह्याच्यामध्ये डॉट टाकला तर त्याची व्हॅल्यू 5 असणार आहे. एक प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवूया. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिसत असणार या पद्धतीची रचना माझ्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे.
जसं मी फळ्यावर तुम्हाला दाखवलं होतं त्याच पद्धतीची रचना इथं आहे। हा एककचा कॉलम आहे, दशक आहे, शतक आहे, हजार आहे, असे आपण पुढे या ठिकाणी करत असतो। खाली 4 खडे आहेत, इथं पण 4 आहे, दशकमध्ये पण 4 आहे, शतकला, हजारला प्रत्येकामध्ये 4 आहेत आणि वरच्या कॉलममध्ये त्यांनी बघा माझ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वरमध्ये एक एक खडा प्रत्येकामध्ये टाकलेला आहे। पण वरचे जे खडे आहेत त्यांचा आकार थोडा मोठा आहे कारण त्याची किंमत 5 असते आणि खालचे जे खडे आहेत त्यांची जी किंमत आहे ती 1 असते, त्याच्यामुळे ती ह्याच्या तुलनेमध्ये थोडेसे लहान ठेवलेले आहेत। आता बघा ॲबॅकस शिकत असताना जर तुम्ही थोडंसं या ठिकाणी समजून घेतलं तर आजच तुम्ही बेरजेचं कोणतंही उदाहरण ॲबॅकसवर अचूक आणि खूप फास्ट सोडू शकता। बघा आता पहिल्यांदा तर आपण समजून घेऊया, हा जर खडा आपण याच्यामध्ये टाकला तर आपल्याला तो मोजायचा आहे। आता हा खडा ज्याची किंमत 1 आहे त्याला आपण मध्ये टाकले म्हणून आपण त्याला मोजूया। हा 1 आहे, हा दुसरा आपण खडा त्याच्यामध्ये टाकला, त्याची आता किंमत 2 झाली, म्हणजे हे आपल्याला मोजायचे आहेत। हे 3 झाले, हे 4 झाले। आता आपल्याला जर 5 करायचे आहेत तर आपण ह्या 4ला माघारी घेऊन घ्या आणि इथं हा याची किंमत 5 आहे। तसंच आपल्याला हे 5 आपण घेतले होते, ह्याला आपण 6 म्हणूया कारण हा 5 आहे आणि हा 1 आहे। तर ह्या आता ह्याच्या आतमधली किंमत आपण मोजतो, हे 6 झाले, हे 7, हे 8, हे 9। आता आपल्याला 10 करायचे मित्रांनो। 10 करत असताना तुम्हाला माहिती 10 आपण कशा पद्धतीने लिहितो, 1 आणि 0 असे लिहित असतो। मग आता दशकच्या कॉलममध्ये आपण 1 लिहूया आणि इकडं एककमध्ये आपण 0 लिहितो। 0 म्हणजे काहीच आपण टाकलेलं नाही, म्हणजे 1 आणि 0 म्हणजे 10 झाले। आता हे 11 ह्याला आपण म्हणू शकतो, ह्याला 12 म्हणू शकतो, ह्याला 13 म्हणू शकतो, ह्याला 14 म्हणू शकतो आणि हे 15 झाले। हे 16, हे 17, हे 18, हे 19 आणि आता 20 आपल्याला करायचे तर हे झाले 20। तर या पद्धतीने आपण कितीही अंकांची आपण मोजणी आपण पहिल्यांदा आपण काउंटिंग शिकतोय, तर काउंटिंग आपण कितीही या ठिकाणी करू शकतो। हे 30 झाले, हे 31 आहेत, हे 32 आहेत, हे 33 आहे, हे 34 आहे, हे 35 आहे। हे या ठिकाणी आपण हे 40 केलेले आहेत। आता आपल्याला 50 दाखवायचे तेव्हा 50 केलेत। तर अशा पद्धतीने तुम्ही कितीही करू शकता। आता जेव्हा हे अशा पद्धतीचे येईल, आता हे बघा या ठिकाणी सुद्धा हे 5 आणि 4 9 आहेत, हे इकडे सुद्धा 5 आणि 4 9 आहेत, 9 आणि त्याच्यासोबत 9 लिहिले तेव्हा आपण 99 त्याला मोजत असतो। हे आपण 0 करूया आणि आपल्याला इकडे जर घ्यायचं असेल, आपल्याला पुढं जसं आपण शिकत राहतो तसं आपल्या लेवल वाढत राहतील। आता हा 1 0 0 म्हणजे याला आपण 100 म्हणू शकतो, 100। हे 2 आहेत, 2 0 0 म्हणजे ह्याला 200 म्हणू शकतो। हे 3 0 0 म्हणजे ह्याला 300 म्हणू शकतो। एक संख्या या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवतो। आता या ठिकाणी बघा हा मोठा वरची या ठिकाणी मी मोठा हा खडा याच्यामध्ये टाकलेला आहे। आता वरच्याची किंमत जो मोठा आहे त्याची किंमत 5 असते, त्याच्यानंतर खालच्याची किंमत 1 असते। हा खालचा खडा आहे छोटा आणि हा वरचा 5 आहे आणि खालचे 2 आहेत। आता मित्रांनो या ठिकाणी हे 5 आहेत, हा 1 आहे, हे 5 आणि 2 7 झाले। तर या ठिकाणी जो अंक आपण लिहिलेला आहे तो तुम्हाला दिसत असणार की या ठिकाणी आपण 517 या ठिकाणी लिहिलेले आहेत। हा 5 आहे, 1 आहे आणि 7 त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे। तर अशा पद्धतीने आपण अंकांची पहिल्यांदा आपण काउंटिंग शिकूया। काउंटिंग म्हणजे आपण ते लिहायला कशा पद्धतीने त्यांची मांडणी करता येईल, त्यांची रचना कशा पद्धतीने करता येईल ते आपण शिकूया। तर हे जर का तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण पुढे ह्याच्यावर काही गणित आपण सोडवायला घेऊ शकतो। उदाहरणार्थ 2 अधिक 5, 2 अधिक 5 चं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी लगेच दिसून येत आहे। हे 5 आहे, हे 2 आहेत, हे 7 झाले। त्यानंतर 11 या ठिकाणी 11 आपण घेतलेला आहे। हे बघा हा 1 आहे, हा 1 आहे। 11 अधिक 7, 11 अधिक 7 बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, हे 1 आहेत आणि 1 आहेत, 1 आहे आणि हे 8 झालेले आहेत। मग आता 11 आणि आपण घेतलेले त्याच्यामध्ये जर काही ऍड केले तर तुम्हाला उत्तर या ठिकाणी दिसत आहे। तर उत्तर आहे त्या ठिकाणी 18। तर परत आपण ह्याला 0 करूया आणि अशा पद्धतीने तुम्ही कोणताही प्रश्न या ठिकाणी सोडू शकता। प्रश्न आपण परत घेऊया। 23 म्हणजे या ठिकाणी 2 टाकावे लागतील, या ठिकाणी आपल्याला 3 घ्यावे लागतील। 23 अधिक आपल्याला करायचे ह्याच्यामध्ये 56, 23 अधिक 56 आपण बघूया किती, इकडे 5 टाकावे लागतील आणि इकडे हे 6 टाकावे लागतील। मग आता या ठिकाणी जर आपण टाकलं तर या ठिकाणी आहेत हे 7 आणि हे 9, 79 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे। 79 असं या ठिकाणी उत्तर या ठिकाणी आपल्याला आलेलं दिसणार आहे। परत आपण 0 घेऊया। एक उदाहरण आपण परत घेऊया। 32, हे 32 घेतलेले आहेत, इकडे 3 घेतलेले आहेत आणि इकडे 2 घेतलेले आहे। 32 अधिक आपण 61 घेऊया। 32 अधिक 61 किती होतात हे बघा, इकडे मी हा
या ठिकाणी हा 5 टाकला आणि हा 1 टाकला, म्हणजे हे 6 याच्यावर टाकले आणि 61 आपण करतोय, म्हणजे आपल्याला फक्त इकडे 1 टाकावं लागणार आहे. मग आता बघा या ठिकाणी 9 झालेले आहेत आणि इथं 3 झालेले आहेत, म्हणजे 93 असं त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला काढता येईल. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा प्रश्न सोडू शकतो. एक आपण शतकामध्ये जाणारा जो पुढच्या लेवलचा जो प्रश्न आहे तो आपण घेऊया. इथं आपण 112 घेऊया, इथं 1 टाकला, इथे पण 1 टाकायचं आहे आणि इथे झाले 2. हे झाले मित्रांनो 112 अधिक 521 हा झाला 5, त्यानंतर हे 2 आणि हे 21. आता या ठिकाणी उत्तर तुम्हाला लगेच दिसून पण आलं, आपल्याला कॅल्क्युलेट करायची पण गरज नाही, उत्तर तुमच्या समोर पडलेलं आहे, तुम्हाला फक्त ते दिसलं पाहिजे, ते समजलं पाहिजे. तर हे आहे 633, म्हणजे 533 उत्तर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं कोणताही प्रश्न तुम्ही सोडवू शकता आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढू शकता. ओके, तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा, आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईक पण करू शकता. तुमच्या काही शंका असतील तर खाली दिलेल्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करून आम्हाला सूचित नक्की करा. जर का अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल परत एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार. जय हिंद, वंदे मातरम.